ओके 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 प्रेज द लॉर्ड. तर मी द वर्ड ऑफ गॉड मिनिस्ट्रीच्या सर्व सभासदांचे मी स्वागत करतो आणि ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम सांगतो. प्रेज द लॉर्ड. आपण आज देवाच्या वचनातून बघणार आहोत आणि हबक्कूकच्या पुस्तकातून आपण काही गोष्टी आपण बघणार आहोत. आणि आज मी ज्या संदेशाला जे शीर्षक दिलेलं आहे ते हे आहे की परमेश्वर तारणारा आहे व तोच आनंदाचा स्रोत आहे, म्हणून विपरीत परिस्थिती त्याच्या ठाई आनंद करा. तर आपण जाऊया हबक्कूक याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण जाऊया आणि आपण वाचूया हबक्कूक याचा 3रा अध्याय वचन 16 ते 19 पर्यंत आपण वाचूया. तर मी वाचतो, आपण लक्ष द्या. आपल्या बायबलमध्ये कोणत्याही भाषेचं बायबल असेल तरी आपण लक्ष द्या. मी मराठीमध्ये वाचतो. मी हे ऐकले तो माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले, माझी हाडे सडू लागली, माझे पाय लटपटत आहेत. ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो. तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो. देवबाप हे सत्यवचन आशीर्वादित करो. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि तदनंतर मग आपण देवाच्या वचनातून आपण मनन करूया. आपण प्रार्थना करू. दयेने आणि कृपेने भरलेल्या आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. कारण प्रभू तुझे प्रेम हे अगाध आहे. तू आम्हावर प्रेम करतो आणि कोणतीही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्ये प्रभू तू आमचे सांत्वन करतो. आम्हाला तू सारवून धरतो आणि प्रभू तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने नेहमी तू आम्हाला सांभाळितो आणि प्रभू तू आम्हाला चालवितो, नेहमी मार्गदर्शन करतो. तुझ्या दयेने कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. प्रार्थना करतो प्रभू या फेलोशिपमध्ये आम्ही जेवढे प्रभू बंधू भगिनी प्रभू एकत्र झालेलो आहोत, आमच्यावर तुझी दया आणि कृपा कर. आजच्या वचनातून प्रभू तुझे सत्य आम्हाला तू कळू दे आणि जो मानना प्रभू तो आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे तो मानना तू आम्हास दे. या वचनातून प्रभू जो आध्यात्मिक आशीर्वाद आहे तो आध्यात्मिक आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला दे. मला देखील सहाय्य कर आणि तुझे सत्यवचन प्रगट करण्यासाठी प्रभू मला तू सहाय्य कर. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रार्थना करतो प्रभू हे वचन ऐकून प्रभू आम्ही या वचनाप्रमाणे आम्ही चालणारे वागणारे व्हावे यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझी कृपा आमच्यावर तू सदोदित राहू दे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताना याच्या गोड आणि सर्वश्रेष्ठ नावात मागतो म्हणून तो ये. आमेन. तर प्रियानो, आपण या ठिकाणी वाचून घेतलं की हबक्कूक जो संदेष्टा आहे आणि तो हबक्कूक संदेष्टा या पुस्तकामध्ये जेव्हा तो सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्या अध्यायामध्ये जातो आणि तेथे जेव्हा आपण बघतो तर त्या ठिकाणी या अध्यायाची जी सुरुवात आहे 2ऱ्या वचनापासून जेव्हा आपण वाचतो तर तो एक प्रार्थना करत आहे आणि ती प्रार्थना तक्रार वजा प्रार्थना आहे. ही प्रार्थना अशी नॉर्मल प्रार्थना जशी आपण करतो, स्तुती प्रार्थना किंवा आपण मध्यस्थीची प्रार्थना करतो अशासारखी प्रार्थना ही नाहीये. आणि ही जरी आपल्याला वाटतं की ही एक सर्वसाधारण प्रार्थनेप्रमाणेच एक प्रार्थना आहे, तरी देखील या ठिकाणी हबक्कूक हा देवाला प्रश्न विचारत आहे, तक्रार करत आहे तो. आणि 2ऱ्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो आपल्याला 3ऱ्या अध्यायाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला 1 आणि 2 हे दोन्ही अध्याय आपल्याला वाचणे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आता मी वाचणार नाही, घाबरू नका. परंतु त्याच्यामध्ये आता तो जे सांगत आहे 3ऱ्या अध्यायामध्ये ते का सांगत आहे आणि यासाठी आपल्याला पहिल्या आणि 2ऱ्या अध्यायाची जी पार्श्वभूमी आहे आणि ती आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी तो सांगत आहे की 2ऱ्या वचनामध्ये जर आपण वाचलं पहिल्या अध्यायाच्या
तर तो सांगत आहे की परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहायला लावतोस, विपत्ती मला का दाखवतोस. लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहेत, कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे. अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाची काहीच चालत नाही. दुष्ट धार्मिकास घेरून सोडतो, म्हणून न्याय विपरीत होतो. हबकुकने बघितलं की त्या राष्ट्रामध्ये, तो यहुदा राष्ट्रात राहत होता, यहुदामध्ये तो राहत होता, आणि त्याने बघितलं की जुलूम चालत आहे, अधर्म चालत आहे, पण परमेश्वर काय बघून राहिला नाही, असं त्याला शंका आली. आणि तो तक्रार करत आहे देवाजवळ. अनेकदा आपल्या जीवनामध्ये संघर्ष येतात, निराशा येते, आणि आपण देखील असंच सांगतो की आपल्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही. आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, परमेश्वराकडे, परमेश्वरा तू माझं ऐकतच नाही. आपण परमेश्वराला तक्रार करतो, आणि अशीच ही एक प्रार्थना आहे. आणि जेव्हा हबकुकला कळतं की देव काहीतरी चांगलं करणार आहे, परंतु त्यासोबतच तो जो उपाय करणार आहे तो उपाय एकदम भयंकर राहणार आहे. कारण 5व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो पहिल्या अध्यायाच्या, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, राष्ट्रांना लक्ष देऊन पाहावं, आश्चर्यचकित व्हा, कारण तुमच्या काळी मी एक कार्य करतो, तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही. आता हबकुकला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे, परंतु ते खूप वेगळ्या प्रकारे मिळणार आहे. आणि हे जेव्हा त्याला कळतं, आणि तेव्हा त्याला कळतं की जो उपाय परमेश्वर करणार आहे तो उपाय जखमेपेक्षा खूप भयंकर असणार आहे. आणि जेव्हा त्याला कळतं की जे शत्रू राष्ट्र आहे बाबेल, आणि नबुकदनेस्सर राजा हा उठाव करणार आणि देवाच्या लोकांना, इस्रायल लोकांना तो गुलाम करून घेऊन जाणार. कारण आता ज्या स्थितीमध्ये लोक आहेत आणि ते प्रामाणिकपणे, न्यायीपणे ते वागत नाहीये, आणि बऱ्याच संदेष्टांनी त्यांच्या नेत्यांवर, म्हणजे त्या काळचे जे धार्मिक पुढारी होते त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप केला. आणि त्या काळामध्ये नियमशास्त्राप्रमाणे लोक चालत नव्हते, आणि त्यामुळे देव शिक्षा करणार होता. हे जेव्हा हबकुकला कळाले, आणि तेव्हा हबकुक हा खूप निराश झाला, आणि त्याला देव जो उपाय करणार आहे त्या उपायाबद्दल त्याला खूपच आश्चर्य वाटलं, आश्चर्यचकित झाला तो. आणि जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो, आणि तेव्हा एकदम शेवटचं वचन, जे बऱ्याच चर्चेसमध्ये ते लिहिलेलं असतं, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच्या पुढे स्तब्ध राहो. हालेलुया. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच्या पुढे स्तब्ध राहो. आणि हे जेव्हा तो लिहत आहे, हे जेव्हा तो सांगत आहे, आणि तेव्हा यरुशलेमचं मंदिर देखील नव्हतं. कारण नबुकदनेस्सर राजाने जेव्हा त्या ठिकाणी आक्रमण केलं, आणि ते सोन्याने मडवलेलं ते मंदिर होतं, शलोमोन राजाने बांधलेलं, आणि ते सोनं काढता यावं यासाठी ते मंदिर नेस्तनाबूत केलं. एक एक वीट काढून त्याला जो सोन्याचा मुलामा चढवलेला होता तो काढून घेऊन ते लुटून ते घेऊन गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये हबकुक सांगत आहे की परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच्या पुढे स्तब्ध राहावं. कारण त्याला ठाऊक होते, कोणतीही परिस्थिती आली, विपरीत परिस्थिती आली, तरी पण जो परमेश्वर त्याच्या स्वर्गीय मंदिरामध्ये आहे, त्या स्वर्गामध्ये तो आहे, आणि ते स्वर्ग त्याचं मंदिर आहे, जी एकदम पवित्र जागा आहे. आणि आपण पृथ्वीवर आहोत, आणि म्हणून पृथ्वीवरील राष्ट्रांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याच्या पुढे स्तब्ध राहावे. आणि हे तो या ठिकाणी सांगत आहे. आणि तो हे देखील एक आश्वासन देत आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं आपण 4थ्या वचनामध्ये, जे पौलाने त्याच्या पत्रामध्ये बऱ्याचदा हे वचन उद्घृत केलेलं आहे. 4थ्या वचनाचा क भाग, धार्मिक तर आपल्या विश्वासाने जगेल, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल, अशा अनेक दुसऱ्या भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे. तर जो धार्मिक आहे त्या धार्मिकेला देव सोडवणारच आहे,
ही जेव्हा खात्री हबक्कूकला झाली आणि तेव्हा त्याची जी तक्रार होती, त्याची जी निराशा होती, त्याचा जो संघर्ष होता, आध्यात्मिक संघर्ष त्याचा चाललेला होता आणि त्या संघर्षातून तो हळूहळू बाहेर पडत आहे आणि त्याला भय वाटलं. देव असं अद्भुत कार्य करतो त्याचं त्याला भय वाटलं आणि म्हणून तो सांगत आहे की माझे काळीज थरथरले. माझे काळीज थरथरले म्हणजे त्याला देवाचा अत्यंत खोल सन्मान वाटला, त्याला देवाचा खूप आदर वाटला आणि तो सांगत आहे की माझे काळीज हे खूप थरथरले. त्याला भीती वाटली. देवाची जी अद्भुत कृती आहे ती त्याने जाणून घेतली आणि त्याला खूप भय वाटले. आणि हे भय असं नव्हतं की जसं ते आपण एखाद्या गोष्टीला खूप घाबरतो, त्याच्यापासून पळ काढतो आपण, तसं भय हे नव्हतं. परंतु हे भय जे होतं ते भय एकदम आदरयुक्त भय होतं आणि ती भीती त्याला वाटली. आणि म्हणून तो 3 अध्यायाच्या 2 वचनामध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधात ही दया स्मर. देवाला जे अन्याय करणारे लोक होते, जुलूम करणारे लोक होते, त्यांचा तिटकारा होताच. परंतु आपल्या स्वतःच्या लोकांनी, देवाच्या लोकांनी पश्चाताप केला पाहिजे, देवाकडे वळलं पाहिजे. आणि म्हणून देवाच्या लोकांना बठीवण आणण्यासाठी त्याने शत्रू राष्ट्राचा उपयोग करून घेतला. ते येतील, आक्रमण करतील. पहिल्या अध्यायात जर आपण वाचलं तर त्या शत्रूचं वर्णन 6व्या वचनापासून, पहिला अध्याय 6व्या वचनापासून त्या शत्रूचे वर्णन केलेलं आहे 11व्या वचनापर्यंत. आणि ते भयंकर असतील आणि ते कुणालाही जुमानणारे नाही, अशा प्रकारचे ते शत्रू राष्ट्र असतील, बाबिलियन लोक असतील. खासदी लोक म्हणजे बाबिलियन लोक. आणि हे असे लोक जे आहेत ते असे लोक देवाच्या लोकांवर आक्रमण करतील, त्यांना कैद करून नेतील. हे जेव्हा त्याला कळलं आणि तेव्हा त्याला खूप भय वाटलं. पण तरी देखील देवाने आश्वासन, अभिवचन हे दिलेलं आहे की जो धार्मिक असेल, जो विश्वास ठेवेल आणि तो आपल्या विश्वासाने जगेल. आणि जेव्हा 3 अध्यायामध्ये त्याला प्रार्थनेचं उत्तर भेटतं आणि तेव्हा ही प्रार्थना 3 अध्यायामध्ये जी आहे ती स्तुती प्रार्थना आहे. आणि तेव्हा त्याला कळतं की देव किती अद्भुत आहे. आणि मग तो म्हणतो की आता त्या हमला करणाऱ्या शत्रूला येऊ दे, मी आता वाट पाहतो त्याची. कारण त्या संकटाच्या दिवसाची आता त्याला काही पडलेली नाही किंवा त्याला आश्चर्य नाही आता. कारण देव जे करणार आहे ते तो वाईटातूनही तो चांगलेच करतो, ही खात्री त्याला झालेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो 17व्या वचनामध्ये काय म्हणतो तो, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे पण न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली. आणि पुढे नंतर आपण बघू मुख्य जो विषय आहे आणि ते मुख्य विषयाचं वचन पुढे आहे. तर या ठिकाणी हबक्कूकची ही प्रार्थना इतर प्रार्थनांसारखी देवाकडे न्याय मागणारी आहे, मदत मिळण्याकरता केलेली आहे. परंतु याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आपल्याला दिसतो. ही तक्रार वजा प्रार्थना आहे. आणि म्हणून यहूदातील जुलूम व अराजकता जेव्हा हबक्कूकने बघितली आणि तेव्हा त्याने न्यायासाठी प्रार्थना केली. आणि जेव्हा लोक जे धार्मिक लोक होते, जे देवावर विश्वास ठेवणारे लोक होते, ते देखील नियमशास्त्राप्रमाणे वागत नव्हते. आणि तेव्हा देवाने म्हटलं की मी खासद्यांची उठावणी करेल, मी एक कार्य करतो. आणि ते कार्य हे होते की देव शत्रू राष्ट्राला परवानगी देणार आहे आणि देवाच्या लोकांना त्यांच्या गुलामीमध्ये तो टाकणार आहे. कारण देवाचे लोक नियमशास्त्र पाळत नाही, आज्ञा उल्लंघन करत आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडणार आहे. परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर जो विश्वासाने जगणारा आहे, जो धार्मिक आहे आणि त्याला तो वाचवेल, हे आश्वासन, हे अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून कोणती परिस्थिती असली, या ठिकाणी अंजिराचं झाड, द्राक्ष रस, जैतुनाचं तेल, शेतातलं धान्य आणि गुरेढोरे, शेरडे मेंढरे, या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या काळच्या संपत्तीमध्ये हे गणलं गेलेलं आहे.
कारण जेव्हा आपण बघतो की हे जे सर्व आहे त्या काळामध्ये ते लोक वापरत होते आणि याला ते एक धनसंपत्ती म्हणून ते हे सगळं ते ठेवत होते आणि हे सगळं काम ते धनसंपत्ती मिळवण्यासाठी ते करत होते. मेंढरे पाळत होते, गुरेढोरे ठेवत होते आणि याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. आणि त्यांच्याजवळ जी संपत्ती आहे ती संपत्तीचं कॅल्क्युलेशन, त्यांच्याजवळ किती शेरडे मेंढरे आहेत, किती त्यांच्याजवळ गुरेढोरे आहेत, त्यांच्याजवळ ते किती मळे लावतात आणि या सर्व याच्यातून कॅल्क्युलेशन करून ठरवलं जात होतं की त्यांच्याजवळ किती संपत्ती आहे. आता जेव्हा एखादं राष्ट्र गुलामीमध्ये जातं आणि तेव्हा त्याला त्या ज्या देशामध्ये त्याला गुलाम करून नेलं जातं आणि त्या देशामध्ये त्या राजाच्या ऑर्डरवरून, त्याच्या हुकमावरून त्यांना चालावं लागतं, त्यांना वागावं लागतं. ते राजा सांगेल उठ तर त्यांना उठावं लागेल, बस तर बसावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातून निघून जातात आणि हे सगळं करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीच अधिकार उरत नाही. आणि अशा परिस्थितीत देखील हबक्कूक म्हणतो की हे सगळं जरी माझ्याजवळ नसेल, अंजिराचं झाड जरी फुललं नाही, निसर्ग जरी कोपला किंवा निसर्ग ज्याप्रमाणे शेती व्हायला पाहिजे त्याप्रमाणे शेती झाली नाही, अन्नधान्य जरी पिकलं नाही आणि मेंढवाड्यात कळप जरी उरले नाही, गुरेढोरे जरी उरली नाही, कोणतेच साधन सामग्री जरी उरली नाही, पशुधन राहिले नाही, तरी देखील 18व्या वचनामध्ये तो म्हणतो तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. आपण अनेक गोष्टीत आपण आनंद शोधतो. कुणी युट्यूबमध्ये आनंद शोधतो, कुणी मनोरंजन करण्यामध्ये आनंद शोधतो, कुणी आपला एखादा छंद आहे तो जोपासण्यामध्ये आनंद शोधतो, तर कुणी जास्त पैसे कमवण्यामध्ये आनंद शोधतं किंवा कुणीतरी फिरण्यामध्ये आनंद शोधतं. आता आनंद शोधण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि मनुष्याचा हा एक स्वभाव आहे की त्याला वेगवेगळ्या गोष्टीतून आनंद हवा असतो आणि आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आनंद आपण शोधतो. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण हे वचन आपण जेव्हा वाचतो आणि तेव्हा हबक्कूक म्हणतो की तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. या ठिकाणी तो हे का सांगत आहे? त्याला माहित होतं की परमेश्वर हा शासन आणि दंड करणार आहे आणि त्यांच्या लोकांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे. हे जेव्हा त्याला माहित झालं तेव्हा त्याचा जो विश्वास होता, त्याची धार्मिकता होती आणि त्याला माहित होतं की परमेश्वर हा केव्हा ना केव्हा तरी आपल्या बाजूनेच असणार आहे आणि म्हणून त्याचा हा विश्वास होता आणि म्हणून तो दुसऱ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये म्हणतो की धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. पराजयामध्ये देखील आनंद मानणे आणि याच्यासाठी आपल्याला विश्वास लागतो आणि म्हणून जर आपल्याला पराजयामध्ये आनंद करायचा आहे, धोकादायक परिस्थितीमध्ये जर आपल्याला आनंद करायचा आहे, तर आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवून तो आनंद आपल्याला साजरा करता येणार. आणि म्हणून देवाला तो स्वतः अभिवचन देतो. हबक्कूक अभिवचन देतो की देवा मी तुझ्या ठाई हर्ष पावेन, परमेश्वराच्या ठाई मी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास पावेन. हे अभिवचन तो देवाला देत आहे आणि तो पुढे सांगत आहे की परमेश्वर हा माझा सामर्थ्याचा स्रोत आहे, परमेश्वर हा माझा आनंदाचा स्रोत आहे. माझ्याजवळ पैसे असले किंवा नसले तरी मी आनंद करीन, परमेश्वराच्या ठाई तरी मी आनंद करीन. माझ्याजवळ खायला असले नसले तरी मी परमेश्वराच्या ठाई आनंद करेन. आणि ही खात्री तो परमेश्वराला देत आहे. तो स्वतः सांगत आहे की मी परमेश्वराच्या ठाई मी हर्ष पावेन. आपण कोणत्या गोष्टीमध्ये आज आनंद आपण शोधत आहोत? परिस्थिती आपल्या बाजूने असेल तर आपण खूप खुश होतो, खूप आनंदित होतो आणि आपण उपकारस्तुतीची प्रार्थना ठेवतो, उपकारस्तुती करतो. आपण सांगतो की परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत काम केलेलं आहे. आणि जेव्हा चांगली परिस्थिती असते आणि तेव्हाच आपण आनंद करतो.
पण या ठिकाणी आपण बघतो की हबक्कूक विपरीत परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या ठाई आनंद कसा आपण साजरा केला पाहिजे हे आपल्याला या वचनातून तो सांगत आहे. आणि तो सांगत आहे की मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, परमेश्वराच्या ठाई मी आनंद पावेन. कारण बिकट परिस्थितीमध्ये मला परमेश्वरामध्ये आनंद करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बिकट परिस्थिती असली, पराजय असला आणि लॉकडाऊन असलं, महागाई असली, सरकारची धोरणे कशी बदलू देत, नोकऱ्या नसल्या, काही असलं तरी पण मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. आज अनेक आपले ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, तरुण तरुणी आहेत, खूप मोठ्या डिग्र्या त्यांच्याकडे आहेत, परंतु बेरोजगारी आहे. आणि अशा वेळी निराशा होणे हे साहजिकच आहे. पण तरी देखील देवाचं वचन आपल्याला सांगतं की बिकट परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपण परमेश्वराच्या ठाई आनंद साजरा केला पाहिजे. आणि पुढे तो सांगत आहे 19 वचनामध्ये, परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो. आता हरिण जसे चपळ असते आणि जेव्हा धोका हा आहे हे त्याला जाणवते आणि ते धोका हेरून ते पळ काढते, त्या धोक्यापासून ते स्वतःला दूर घेऊन जाते, स्वतःला ते वाचवते. आणि त्याप्रमाणे हबक्कूक सांगतो की प्रभू परमेश्वर माझे सामर्थ्य आहे, त्याच्याकडून मला सामर्थ्य येणार आहे. आणि त्या हरणाप्रमाणे मी पूर्ण शक्तीनिशी आपला बचाव करण्यासाठी मी परमेश्वराच्या सामर्थ्याने मी पळ काढेन. परमेश्वर मला वाचवेल. आणि जेव्हा हरण हे डोंगर उतारावर किंवा चढावावर आपले पाय रोवून ते वर चढून जाऊ शकते, खूप चपळाईने, खूप स्पीडने ते चढून जाऊ शकते. उतरण्यासाठी ते व्यवस्थित उतरून येते, नियंत्रण स्वतःवर ठेवून ते उतरून येते. कारण त्याचे जे पाय आहे त्या पायामध्ये तेवढं बळ असतं. आणि एखादा वाघ किंवा सिंह त्याच्यावर हमला करण्यासाठी येत असेल तर ते खूप स्पीडने ते पळ काढते. आणि अशा प्रमाणे तो हरणाची उपमा स्वतःला देत आहे. आणि तो सांगत आहे की तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करतो. त्याच्या सामर्थ्याचं वर्णन, त्याचं सामर्थ्य माझ्यावर कशा प्रकारे येणार आहे आणि हे तो या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून आज आपण जर आपण परमेश्वरावर भरोसा आपण ठेवत आहोत तर विपरीत परिस्थितीमध्ये आपण खरंच परमेश्वरावर भरोसा ठेवतो का? आणि जो हबक्कूक मध्ये जो विश्वास होता तशा प्रकारचा विश्वास आपल्यामध्ये आहे का? अशा प्रकारचा जर विश्वास आपला असेल तर असा विश्वास देवाला प्रिय आहे. आणि अशा विश्वासणाऱ्याला देव आपलं लेकरू म्हणतो, प्रिय लेकरू तो अशा विश्वासणाऱ्याला म्हणतो. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर जसं हबक्कूक प्रश्नाने सुरुवात करतो आणि मी देखील प्रश्नाने शेवट करत आहे. तर 3 प्रश्न आज मी आपल्या समोर ठेवत आहे. पहिला प्रश्न, मी आज कोणत्या गोष्टीत माझा आनंद शोधत आहे? भौतिक की आध्यात्मिक, जगिक की दैवी, संपत्तीत की परमेश्वरामध्ये माझा आनंद मी शोधत आहे? हा प्रश्न आज स्वतःला आपण विचारायचा आहे. दुसरा प्रश्न, मी माझे सामर्थ्य कुठून घेतो? मी माझे सामर्थ्य कोणाला मानतो? परमेश्वराला की माझ्या स्वतःच्या शक्तीला, सामर्थ्याला, माझ्या स्वतःच्या उपायांना, की माझ्या पैशांना, की माझ्या स्टेटसला, माझ्या प्रतिष्ठेला, की माझ्या संपत्तीला, की माझ्या पोझिशनला? मी कशाला सामर्थ्य म्हणून मानतो? हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारूया. तिसरा प्रश्न आहे, मी विपरीत परिस्थितीमध्ये परमेश्वराला आनंदाचा स्रोत म्हणून स्वीकारून त्याच्या ठाई आनंद साजरा करतो का? हा प्रश्न आज आपल्याला विचारायचा आहे.
आपण आज आनंद कशामध्ये शोधत आहोत? हबक्कूक परमेश्वराच्या ठाई आनंद शोधत होता. बरेच चढ उतार त्यांच्या जीवनामध्ये आले. एक संदेष्टा म्हणून त्याने पाहिले की कशा रीतीने देवाच्या लोकांवर अन्याय होत आहे आणि कशा रीतीने देव त्यांना सोडवणार आहे. परंतु त्यात देखील जे नियमशास्त्राच्या विरुद्ध वागतात, जे देवाचं ऐकत नाही, त्यांच्यावर अन्याय येणार आहे आणि ते अन्यायापासून वाचू शकणार नाही. परंतु जो विश्वास ठेवतो तो विश्वासाने तारला जाईल. आणि हे जेव्हा त्याला कळलं आणि तेव्हा तो परमेश्वरामध्ये आनंद साजरा करतो आणि म्हणतो की मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. आज आपल्याला अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील, आपल्याला अनेक त्रास होत असतील, परंतु तरी देखील परमेश्वर आपल्याला सांगतो की आपण त्याच्यामध्ये आनंद साजरा केला पाहिजे. परमेश्वर आपल्या आनंदाचा स्रोत, आपल्याला तो आनंद देणारा आहे. म्हणून परमेश्वर हा आपल्या आनंदाचा कायमचा स्रोत आपला असला पाहिजे. मग आपल्याला कोणत्याही परिस्थितीमधून जावे लागले तरी काही हरकत नाही, परंतु परमेश्वराच्या ठाई आपण सदा सर्वदा आनंद मानला पाहिजे. देवबाप आपल्या या वचनातून आशीर्वादित करो. आणि मी रिक्वेस्ट करतो, ब्रदर शिमोन आहेत, ते प्रार्थना करतील, मग आपण क्लोज करूया. आणि पुढच्याच जे काही सूचना असतील त्या आपले जे अँकर आहेत, सूत्रसंचालक आहेत, ते करतील. तर मी ब्रदर शिमोन यांना रिक्वेस्ट करतो, त्यांनी प्रार्थना करावी आणि मग आपण पुढे जाऊया. थँक्यू सर, खूप सुंदरचा संदेश. देवबापाला धन्यवाद, देवबापाला गौरव असो. आणि आज पुन्हा एकदा देवबापाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. कुठलीही परिस्थिती आपल्यावर असली तरी, जसं हबक्कूकने या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यांनी त्याचा अनुभव सांगितलेला आहे. कुठलीही परिस्थिती असली, कठीण परिस्थिती असली तरी आपला जो परमेश्वराचा ठाई जो हर्ष आहे, तो आनंद आपण सदैव साजरा केला पाहिजे आणि प्रभूमध्ये सदा आपण आनंदी राहिलं पाहिजे. आणि खूप स्ट्रॉंग मेसेज आहे, कारण आपण ज्यावेळेस कठीण प्रसंग असतात तर त्यावेळेस आपल्याला प्रभूमध्ये आनंद करणे आपण विसरून जातो. तसं न करता आपण सदैव प्रभूमध्ये आनंद करणं, कुठल्याही परिस्थिती असतो तरी पण त्याच्यामध्ये आनंद करणं हे आपल्याला आवश्यक आहे.